नमस्कार, रामराम मंडळी आणि रामकृष्ण हरिमाऊली. कसे आहात तुम्ही सगळे? तुम्हा सगळ्यांचे आपल्या डेली व्लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे. काल आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी होती, म्हणजेच आपली आषाढी एकादशी होती. हो, काय मग उपवास पकडला होता की नाही? आमच्यात तर गुरुपासून सर्वांनाच उपवास होता. पाहायला गेलं तर वर्षभर प्रत्येक महिन्यात एकादशी येतेच, पण आषाढी एकादशीची बातच न्यारी असते. आपल्याला घरात असून पण किती तो आजचा दिवस वेगळा आहे असं वाटतं ना. मन अगदी भारावून जातं. 15-20 दिवसांपासून आपण मोबाईलवर, टीव्हीवर वारकऱ्यांना पाहत असतो. शेकडो किलोमीटर दूर अगदी कितीही थकलेले वारकरी असतील तरी त्यांच्या पायात त्राण येतच आणि टाळ मृदुंगाच्या गजरात, विठूच्या नामाच्या जपात निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकारामचा निनाद करत भगव्या झेंड्यांनी जो आसमंत उजळून निघतो ना, हे दृश्य पाहायला आपल्यालाही मनात इच्छा जागृत होत असते की आयुष्यात एकदा तरी या वारीत सहभागी झालंच पाहिजे. आपल्या संतांनी या महाराष्ट्राच्या भूमीला दिलेली खूप मोठी देणगी आहे ती, जी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. दिवसेंदिवस मोठ्या संख्येने तरुण पिढीची संख्या देखील या वारीमध्ये वाढतानाच दिसते. माझी देखील खूप दिवसांपासूनची इच्छा आहे की आपण सुद्धा एकदा तरी या वारीत जायचंच आणि वारीतील तो रिंगण सोहळा डोळ्यांनी पाहायचा आहे, जो लहानपणापासून मी फक्त टीव्हीतच पाहत आले. असो, आज आषाढी एकादशी आहे तर आमची आज दिवसभर देवपूजाच चालली आहे. कारण आज सर्व कामे कशी झटापट होतात, कारण स्वयंपाकाचं टेन्शनच नसतं ना. सर्वांनाच उपवास असल्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी फक्त खिचडीच करायची असते. मी तर अशा दिवसांचा ना पुरेपूर फायदा करून घेत असते, कारण आपण स्त्रियांना देखील वाटतं ना की या स्वयंपाकातून एक दिवस तरी सुट्टी झाली पाहिजे, जी आपल्याला कधीच मिळत नाही. म्हणून अशा वेळी जास्त काही लोड घ्यायचा नाही हो. उपवासाचा दिवस उपवासाप्रमाणेच करायचा, नाही तर आपण दुसरा काही स्वयंपाक नाही म्हणून उपवासाचेच किती काय काय ते प्रकार करत असतो. उपवास धरलाय ना, मग त्या पोटाला पण थोडासा द्या की आराम. उगाच नाही पूर्वजांनी आपल्याला उपवासाची सांगड घालून दिली. हे आपल्या शरीरासाठी सुद्धा गरजेचे असते. इतर दिवशी आपल्याला ही नेहमीची कामे म्हणजेच स्वयंपाक, भांडी, कपडे, किचन आवरणे ही केवढी मोठी वाटतात ना. पण जेव्हा स्वयंपाक असा साधासुधाच असेल, जसे की काल फक्त मी शाबूची खिचडीच केली होती, तर मग मला त्यापुढे ना ही कपडे, भांडी वगैरे काही एवढं जास्त काही वाटलंच नाही. खूपच थोडी कामे आहेत असंच वाटलं आणि ती सर्व पटापट आवरून आपल्या परिवारासोबत निवांत वेळ देखील घालवला. आणि तेव्हा वाटतं खरंच असा एखादा तरी निवांत वेळ कशाचंही टेन्शन न घेता घालवला पाहिजे आपल्या कुटुंबासोबत. नाहीतर काय होतं, इतर वेळी घरातील सदस्यांना तरी सुट्टी असते, पण आपल्या बायकांना कधीच नसते. आपण दिवसभर त्या घरातील कामांमध्ये स्वतःला गाडून घेतो आणि परत आपल्याच परिवारावर उगाच चिडचिड करत असतो. म्हणून मग आपली सुट्टी आपण स्वतःच म्हणजे ठरवली पाहिजे किंवा आपल्यालाच घेता आली पाहिजे. काल आषाढी एकादशी होती, तर घरातील वातावरण आपल्यालाच असं एकदम प्रसन्नमय वाटत होतं आणि त्यामुळे देवाची पूजा आणि भक्ती देखील खूप मनोभावे करावीशी अशी इच्छा होती. तर त्या पंढरपुरात देखील कसं वातावरण असेल ना, खरंच त्या वारकऱ्यांनाच माहिती. एकदम प्रसन्नमय असं वातावरण असेल आणि तिथूनच म्हणजे त्यांचा पाय देखील निघत नसेल ना. या महाराष्ट्रात राहून ना मी अजून देखील पंढरपूरला गेलेली नाही, याची खरंच खूप खंत वाटते. आणि अशा वारीच्या वेळी जेव्हा आपण मोबाईलवर, टीव्हीवर वारकरी पाहत असतो ना, तेव्हा मनामध्ये खरंच खूप इच्छा होते की आपण देखील असं त्यांच्यासोबत जावं किंवा पंढरपूरला निदान एक दिवस तरी जाऊन यावं. परंतु आपलेच विचार असतात, आपल्यालाच परत वाटतं की अरे आपलं कसं होईल, किंवा लहान मुलं आहेत त्यांना घेऊन कसं जायचं. पाहायला गेलं तर वारकरी जे येतात ना त्यांच्यासोबत सुद्धा असतात बरं का लहान मुले वगैरे, पण आपण थोडा जास्तच विचार करतो असं मला वाटतं. आणि वारकरी तर म्हणतात की तुम्ही फक्त पंढरपूरला यायचं ठरवा किंवा तुम्ही निघा, विठ्ठल आपोआप मार्ग दाखवतो. परंतु आपलं निघणंच कधी होतंय ना तेच माहिती नाहीये. तुम्ही कधी गेला आहेत का पंढरपूरला, किंवा किती वेळा जाऊन आलात हे कमेंटमध्ये नक्की कळवा. माझ्या माहेरी तर म्हणजे तिकडे ना निवृत्तीनाथ महाराजांची पालखी येते, जी त्र्यंबकेश्वर गडावरून येत असते. तुमच्या इथे कोणती पालखी येते ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा प्रकारे आषाढी एकादशीच्या दिवशी आम्ही जास्त काही विशेष केलं नव्हतं. देवपूजा वगैरे झाली होती, कपडे वगैरे, भांडी वगैरे, घरातील कामे तर अगोदरच पटपट सर्व करून घेतली होती. आणि बाहेर असं ढगाळ वातावरण होतं दिवसभरच. पाऊस काही एवढा जास्त पडला नाही, थोडीफार झिमझिम झाली. बरं झालं, पण एवढं जास्त नव्हतं, नाहीतर त्या बिचाऱ्या वारकऱ्यांचं खरंच तेवढ्या दिवसासाठी खूप हाल झाले असते.
दिवसभर तर एवढं काही केलं नव्हतं. संध्याकाळी मग म्हटलं जरा रताळी लावलेली होती, पण ती किती दिवसात येतात एवढं काही मला माहिती नव्हतं. कोणाला माहिती असेल तर प्लीज तेवढं सांगा. आणि म्हटलं ती रताळी बघावी की खरंच आलीत की काय. जर आली असली तर तेवढेच उपवासाला होतील म्हणून बघायला गेले, पण कशाचं काय त्याला काहीच आलेलं नव्हतं. फक्त वेल तेवढा लांबला होता. आता किती दिवसात रताळे येतात माहिती नाही. मिस्टरांचं म्हणणं होतं की त्याला 6 महिने तरी किमान लागतात आणि आमच्या रताळ्याला फक्त 2-3 महिनेच झाले आहेत. शुभम करती कंदार आरोग्य धनसंपदा छत्री बुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते दिव्या लावला दिव्या दीपक काने कुंदर मोठे हात दिव्याने पाहू नमस्कार पुढे दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशीपाशी माझा नमस्कार देवापाशी निवृत्तीनंद सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्तीनंद सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम तसं नाही फुकायचं. ओके सॉरी. तुकाराम निवृत्तीनंद सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम बस माझ्याकडे पोळण दिवा. माझा घेऊ नको. ओके ह्याच्यात लावायच्यात नाही बसणार त्याच्यात. बसणार मी राहतो. तुला मी राहतो ना. मी तुला नव्हते का तुम्हाला तुझा ठीक पिंक कलर आहे ना. मस्त. या हाताने या बोटाने या बोटाने. अच्छा पोरेंला ह्या बोटाने आणि पोरांना ह्या बोटाने का. बस 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 बस. उभं नसतं फक्त गोल लावायचं बाळा. जाऊन दे आता मम्मा. दिवा आहे माझं. माझ्या जागेवर बसून पडतो. काय मागतो देव बाप्पाला. देव बाप्पा मला लय सारे मोदक दे आणि तुला बी 2-4 मोदक. तुला बी लय सारे मोदक दे. मला बी लय सारे मोदक आणि तुला बी लय सारे मोदक. तर अशा पद्धतीने आम्ही मायलेकांनी संध्याकाळची पूजा करून घेतली आणि उद्यासाठी असे कडधान्य वगैरे भिजू घातले. तर आजचा व्लॉग तुम्हाला आवडला का हे कमेंटमध्ये नक्की कळवा. तसेच आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा. भेटूया पुढील अशाच नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. स्वतःची काळजी घेत राहा.